आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। केरळमध्ये मान्सून पूर्व पावसाचा हाहाकार। लोकसभेसाठी 6व्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पूर्ण। गॅस गळतीमध्ये जखमी झालेल्या दाम्पत्याचा मृत्यू। पावसाळ्यात खबरदारीसाठी महसूलकडून 13 चित्रफिती। उचगावातील वाहतूक सुरळीत करण्याबाबत पोलीस उपायुक्तांचे आश्वासन। सामरा येथे महालक्ष्मी यात्रेनंतर स्वच्छता मोहीम। बायपासबाबत 27 रोजी सुनावणी। एपीएमसी भाजी मार्केटचा तिढा सोडवण्याची मागणी। जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वाढली गर्दी। मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये सैनिकांना आरोग्य मार्गदर्शन। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते। त्यानंतर आता केरळमध्ये मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत। तसेच केरळमधील 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। दक्षिण केरळवरील चक्रीवादळाच्या प्रभावाखाली केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आयएमडीने पुढील 2 दिवस केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। केरळच्या अनेक भागात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली। मान्सूनला अजून एक आठवडा बाकी आहे, मात्र त्याआधीच केरळच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। लोकसभेसाठी 6व्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पूर्ण। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी शनिवारी 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 58 मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे। दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणातील सर्व 10 जागांवर मतदान झाले। निवडणूक कालावधीमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली होती। या सध्या देशाच्या अनेक भागामध्ये तीव्र उकाडा जाणवत असून आधीच्या टप्प्यांमध्ये मतदारांना उन्हाचा त्रास झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकारी व राज्य यंत्रणांना पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत। गॅस गळतीमध्ये जखमी झालेल्या दाम्पत्याचा मृत्यू। सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे। बेळगाव तालुक्यातील सुळगा हिंडलगा येथील शंकर गल्लीतील शनिवार दिनांक 18 मे रोजी ही घटना घडली होती। या घटनेमध्ये कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील वय 65 आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील वय 61 हे गंभीर जखमी झाले होते। गंभीर जखमी झालेल्या या दाम्पत्याला उपचारासाठी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते। त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना खासगी इस्पितळात हलवण्यात आले होते। 6 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते। 6 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या दाम्पत्याचा शुक्रवारी 24 रोजी मृत्यू झाला। पावसाळ्यात खबरदारीसाठी महसूलकडून 13 चित्रफिती। पावसाळा तोंडावर असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे। विजांच्या कडकडाटासह होणारा मुसळधार पाऊस, गारपीट आणि पूरस्थितीच्या काळात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत जनजागृती हाती घेतली आहे। महसूल खात्याकडून 13 लघु चित्रफिती तयार केल्या असून या सर्व चित्रफितीत पावसाळ्यात खबरदारी कशी घ्यावी हे सांगण्यात आले आहे। दरवर्षी पावसाळ्यात केवळ खबरदारी घेण्याची सूचना केली जाते। खबरदारी कशी घ्यावी आणि काय करावे याबाबत यंदा प्रथमच चित्रफिती तयार केल्या असून ते सोशल मीडियावरून प्रसारित केल्या जात आहेत। चित्रफितींसह महसूल खात्याने तहसील पातळीवर अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत।
उचगावातील वाहतूक सुरळीत करण्याबाबत पोलीस उपायुक्तांचे आश्वासन. उचगावला मळेकर्णीनिमित्त दर मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची गर्दी असते. यामुळे वाहतूक कोंडी आणि भागामध्ये तळीरामांचा उपद्रव वाढला आहे. त्यावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केली होती. त्याची दखल घेण्यात येईल. वाहतूक कोंडी आणि मद्यपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्यात येतील असे पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांनी सांगितले. सुरळीत वाहतुकीसाठी पावले उचलली जावीत अशी मागणी केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद उपायुक्त स्नेहा यांनी दिला आहे. सांब्रा येथे महालक्ष्मी यात्रेनंतर स्वच्छता मोहीम. महालक्ष्मी यात्रेच्या सांगतेनंतर आता सांब्रातील आरोग्याने स्वच्छतेवर भर दिला आहे. जिल्ह्यासह राज्यातील काही ठिकाणी यात्रेनंतर आजारपणाची लक्षणे दिसून आल्याने खबरदारी घेतली आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली असून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रामरेड्डी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संजय डुंगोळ, PRO सिद्धलिंग सरूर, नागेश देसाई यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्य संबंधित तक्रारींची विचारणा केली. शुक्रवारी सांब्रा ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता मोहीम हाती घेतली. सांब्रा रस्त्यावर साचलेला कचरा JCBच्या सहाय्याने हटवण्यात आला. ग्रामपंचायत अध्यक्ष रचना गावडे, उपाध्यक्ष मारुती जोगाने, सदस्य लक्ष्मण कोळ्यापगोळ आदी उपस्थित होते. बायपासबाबत 27 रोजी सुनावणी. हलगा ते मच्छे बायपासबाबत 27 मे रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून नसणार आहे. पोलीस बंदोबस्तात बायपासचे काम हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने बायपासच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून कामाला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला न्याय मिळणार की नाही याकडे लक्ष लागून राहिले आहे. APMC भाजी मार्केटचा तिढा सोडवण्याची मागणी. बेळगाव सरकारच्या अधिपत्याखाली कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कार्यरत असताना खासगी भाजी मार्केट सुरू झाल्याने APMC मार्केटवर परिणाम झाला आहे. APMC आवारातील 132 गाळे घेतलेले व्यापारी अडचणीत आले आहेत. आता लोकसभा निवडणुकीनंतर तरी भाजी मार्केटचा तिढा सुटणार का याकडे व्यापारी व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. राज्यातील 167 APMC मध्ये बेळगाव दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मार्केट आहे. बेळगाव APMCची रोजची उलाढाल 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. 2019 मध्ये तेथील उलाढाल विक्रमी होती. मात्र 2022 मध्ये खासगी जय किसान होलसेल भाजी मार्केट सुरू झाल्यापासून येथील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी तोडगा निघणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वाढली गर्दी. मे महिना अखेर प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्रारंभ होणार आहे. त्यानंतर कॉलेज व विविध कोर्सकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश अर्जासोबत जात प्रमाणपत्राची मागणी होत असल्याने हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालय व नेमदी केंद्रामध्ये गर्दी वाढू लागली आहे. शालेय प्रवेश प्रक्रिया आणि इतर कामांसाठी जात व उत्पन्न दाखल्याची मागणी वाढू लागली आहे. परिणामी जुन्या तहसीलदार कार्यालयातील नेमदी केंद्रासमोर गर्दी वाढत आहे. शालेय आणि शासकीय कामांसाठी कागदपत्रे गरजेची आहेत. मात्र आचारसंहितेमुळे काही कागदपत्रांची कामे ठप्प झाली आहेत, तर काही शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये सैनिकांना आरोग्य मार्गदर्शन. सैनिकांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे असा सल्ला श्री ऑर्थोचे सर्जन डॉक्टर देवेगौडा आय यांनी दिला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या यशवंत घाडगे सभागृहात शुक्रवारी रोजी मानसिक ताणतणाव संवाद आणि उपचार कार्यक्रम झाला. त्यावेळी ते म्हणाले की काही सैनिक सेवेतून निवृत्त झाल्यानंतर व्यायामाला विराम देतात. तसे न करता सैनिकांनी व्यायाम सोडण्याऐवजी हळूहळू कमी करावा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे औचित्य साधून सैनिकांच्या हाडांची घनता तपासणी करण्यात आली. या प्रसंगी कॉटन हरिदास नवले, कॅप्टन दाणोजी जगदाळे, सुभेदार विनोद पाटील, सुभेदार महेश आमरोळकर यांच्यासह 200हून अधिक जवान उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी।
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। हुबळीतील अंजली अंबिगे या विद्यार्थिनीच्या खून प्रकरणानंतर सरकारने कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त राजीव एम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। एका दक्ष पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आलेली ही कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी करत मादिक दंडोर समितीच्या वतीने शुक्रवारी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जायंट्स सखीची रद्दीतून बुद्धीकडे उपक्रमाला मदत। जायंट्स सखीच्या सदस्यांनी यंदाही आपल्या घरातील रद्दी जमा करून जायंट्स भवन येथील कार्यक्रमात रद्दीतून बुद्धीकडे या उपक्रमासाठी सुपूर्द केली। उपक्रमाचे कार्यकर्ते सूरज गवळी यांनी ती स्वीकारली। यावेळी जायंट्स सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी सखीच्या सदस्या दीपा पाटील, विद्या सरनोबत, नम्रता महागावकर, स्वाती फडके उपस्थित होत्या। BBA BCA साठी वेगळ्या पाठ्यक्रमाची मागणी। राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या BBA व BCA या दोन्ही पदवी अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम असावा अशी मागणी हिंदी प्राध्यापक संघाने कुलगुरू प्राध्यापक CM त्यागराज यांच्याकडे केली आहे। राणी चन्नम्मा विद्यापीठात यंदाच्या वर्षापासून NEP अभ्यासक्रम रद्द करून राज्य शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे। सर्व विषयांचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे। यानुसार हिंदी तसेच इतर सर्व भाषांचा BBA व BCA पदवीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवला आहे, तर या दोन्हीसाठी वेगळा अभ्यासक्रम ठेवावा अशा आशयाचे निवेदन संघातर्फे माजी अध्यक्ष प्राध्यापक विजयकुमार पाटील यांनी दिले आहे। कोडोली दुर्दुंडेश्वर मठामध्ये चौकट पूजन। कोडोलीसह परिसरातील गावांचे श्रद्धास्थान असणाऱ्या दुर्दुंडेश्वर विरक्त मठातील नवीन मठाची वास्तुशांती व चौकट पूजन कार्यक्रम गुरुवारी झाला। मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले। KT उच्चकर अध्यक्षस्थानी होते। गुरु बसवलिंग स्वामी यांच्या उपस्थितीत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर बाजूच्या चौकटींचे पूजन झाले। मलगोडा पाटील बसवंत मायनाचे, श्रीशल देसाई, शिवनगौडा पाटील दाम्पत्याच्या हस्ते चौकट पूजन करण्यात आले। माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी विचार व्यक्त केले। केएलई रोडवर जलवाहिनी कामाला प्रारंभ। लक्ष्मी टेक ते आंबेडकर गार्डन पर्यंतच्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम मंगळवारी पूर्ण झाले। आता L&T कंपनीने केएलई रोडवर मुख्य जलवाहिनी घालण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे। यापूर्वी कंपनीने बोर्ड व कॅम्प परिसरात मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण केले आहे। मागील आठवड्यात जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे पाणी पुरवठा 4 दिवसात लांबणीवर पडला होता। जलवाहिनीच्या कामामुळे पुन्हा पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। या संदर्भात कंपनीशी संपर्क साधला असता पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही याची दखल घेऊनच मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण करत असल्याचे सांगण्यात आले। बसवाण गल्ली येथे ड्रेनेजचे काम अर्धवट। बसवाण गल्लीत बसवांना मंदिराशेजारी रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे। 7 ते 8 दिवसांपूर्वी ड्रेनेज खोदाई करण्यात आली आहे, त्यामुळे वाहनधारकांना येथून मार्ग काढणे कठीण झाले आहे। सदर मार्ग वर्दळीचा असल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची दिवसभर ये-जा सुरू असते। सदर ड्रेनेज सांडपाण्याने भरल्याने रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। मनपाने याकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। हेस्कॉम कडून फांद्या छाटण्याचे काम। पावसाळ्यापूर्वी दक्षता म्हणून हेस्कॉमने शहरातील वीज वाहिन्यांना स्पर्श होणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम हाती घेतले आहे। वळवाच्या पावसामुळे झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याने 10 ट्रान्सफॉर्मर व वीज खांब मोडून पडले आहेत। त्यामुळे सुमारे 25 लाखांचा फटका हेस्कॉमला बसला आहे। शहरात 300हून अधिक धोकादायक झाडे आहेत, ती तोडण्याची मागणी लोकांनी वन खात्याकडे केली आहे। मात्र वन खात्याने पाहणी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे तोडण्याऐवजी वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तोडण्याचा निर्णय घेतला आहे। त्याप्रमाणे हेस्कॉम व वन खात्याचे कर्मचारी मिळून झाडांच्या फांद्या तोडण्याची मोहीम शहरामध्ये राबवत आहेत।
गणेशपूर भागामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. गणेशपूर भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून दुचाकी स्वारांसह पादचाऱ्यांवर ही कुत्री हल्ला करत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेंकनहळ्ळी ग्रामपंचायत याकडे लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. शहरासह उपनगरातही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गणेश भागातील 2 दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने एका महिलेवर हल्ला केला. या भागामध्ये भटक्या कुत्र्यांचा कळप फिरत असून लहान मुलांवरही हल्ले वाढले आहेत. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. कार झाडाला आदळून 1 ठार. हुबळीहून वास्कोला चाललेली मर्सिडीज कार झाडाला आदळून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. धारवाड रामनगर महामार्गावर कोडगई क्रॉस नजीक बुधवारी ही घटना घडली. खातून मुल्ला वय 60 असे मृत महिलेचे नाव आहे, तर चांदनी मुल्ला वय 30, अल्लाबक्ष मुल्ला वय 39, आयार मुल्ला वय 11 अशी जखमींची नावे आहेत. त्यांना बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्युत खांबावर चढलेल्या मनोरुग्णाला उतरवले. एक मनोरुग्ण ट्रान्सफॉर्मरच्या खांबावर चढल्याने सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकले. शुक्रवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास टिळक चौकामध्ये ही घटना घडली. मनोरुग्णाला खाली उतरवण्यासाठी हेस्कॉम कर्मचाऱ्यांना अर्धा तास परिश्रम घ्यावे लागले. तोपर्यंत सुमारे तासभर या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. म्हणून खांबावर चढल्याची माहिती तातडीने हेस्कॉमला देण्यात आली. हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हम्मन्नावर व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला खाली उतरवण्यात आले. उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर याने सांब्रा कुस्ती मैदान मारले. सांब्रा महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात 2ऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर याने पवन कुमार हरियाणावर मात केली. मैदानात सीमा भागासह कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर भारतासह इराण येथील मल्लांनी कुस्तीप्रेमींची मने जिंकली. सुमारे 80 चटपटीत कुस्त्या रंगल्या. 2ऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आणि पवन कुमार हरियाणा यांच्यात झाली. पंच म्हणून सुधीर बिर्जे, हनुमंत गुरव यांनी काम पाहिले. निर्धारित वेळेत कुस्ती निकाली न झाल्याने प्रकाश बनकर गुणावर विजयी झाला. 2ऱ्या क्रमांकाची कुस्ती आमराज चंद्रराज हट्टीहोळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, नागेश देसाई, शिवराज जाधव व गिरीश होनवलकर यांच्या हस्ते लावण्यात आली. डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि रवींद्र कुमार हरियाणा यांच्यातील कुस्ती रंगतदार झाली. 2ऱ्या मिनिटाला रवींद्र कुमार याने कार्तिकवर ताबा मिळवला. 10व्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढत ताबा घेतला. वेळेमध्ये कुस्ती निकाली न झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली. 4थ्या क्रमांकाच्या कुस्तीत सुमित हुडा याने प्रशांत शिंदे याच्यावर गुणावर विजय मिळवला. 5व्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार याने उदय दिल्ली याला घुटना डावावर चितपट केले. 6व्या क्रमांकाच्या कुस्तीत कीर्तिकुमार बेनके याने विश्वजित कराड याला हप्ते डावावर पराभूत केले. 7व्या क्रमांकाच्या कुस्तीत कामेश कंगराळी याने संजू इंगळगी याला घुटना डावावर चितपट केले. 8व्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम शिनोळी विरुद्ध सुनील कवटेपिराणी यांच्यातील कुस्ती निर्धारित वेळेत निकाली न झाल्याने गुणावर खेळवण्यात आली. मात्र ही लढत बरोबरीत सोडवण्यात आली. 9व्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रेम जाधव आणि पवन चिकदिनकोप यांच्यातील कुस्ती रंगतदार झाली. 5व्या मिनिटाला प्रेम याने पवन याला घिस्सा डावावर अस्मान दाखवले. या मैदानात प्रवीण निलजी, शुभम तेवरवाडी यांनीही प्रेक्षणीय विजय मिळवले. जत्रेनिमित्त मनोरंजनाच्या साहित्याशेजारीच कुस्ती आखाडा असल्याने कुस्ती पाहण्यासाठी गर्दी झाली होती. आखाड्याच्या सभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आखाड्याच्या 2 बाजूंना शिवाजी गॅलरीची तर एका बाजूला खुर्चीवर बसून कुस्ती पाहण्याची सोय करण्यात आली होती. नियोजित कुस्ती मैदान पावसाच्या व्यत्ययामुळे 21 मे रोजी न झाल्याने यात्रेच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी घेण्याचे नियोजन करण्यात आले. दुपारपासून ढगाळ वातावरण असले तरी कुस्ती मैदान संपेपर्यंत वरुण राजाची कृपा राहिली. कृष्णा चौगुले, यल्लाप्पा हरजी व नवीन पाटील यांनी समालोचन केले. संजू स्वार्थीपणे खेळतो, अश्विन. अनुभवी रविचंद्रन अश्विनने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचे भारतीय संघात पुनरागमनाबद्दल अभिनंदन केले. संजूचे यश पाहून आनंद झाल्याचे सुद्धा सांगितले. सोबतच अश्विनने संजूच्या खेळाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन व त्याच्या लाभाबद्दल भाष्य केले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अश्विन म्हणाला की संजू यंदा खूप स्वार्थीपणे खेळत आहे. त्याने 165 धावांची मजल मारली आहे.
खरं सांगायचं तर संजू सॅमसन कडून याच पद्धतीच्या खेळाची गरज होती. मी त्याच्यासाठी आनंदी आहे. त्याने भारतीय विश्वचषक संघात स्थान मिळवले याचा मला अधिक आनंद आहे. अश्विनने संजूसह रियानचे देखील कौतुक केले. अश्विन म्हणाला की रियान परागकडून माझ्या मोठ्या अपेक्षा आहेत. हा खेळाडू उत्तमपणे तयार झाला असून भविष्यातील कामगिरीसाठी खूपच उत्सुक आहे. तेव्हा कार्तिक दीपिका पहिल्यांदा जिम मध्ये भेटले. बंगळुरू संघाने दिनेश कार्तिकच्या निवृत्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी दीपिका त्याच्याबद्दल बोलताना दिसत आहे. दीपिका सुरुवातीचे दिवस आठवत आहे जेव्हा दोघे पहिल्यांदा जिम मध्ये भेटले होते. दीपिका पल्लिकल सांगते की ते वर्ष 2013 मध्ये आम्ही पहिल्यांदा जिम मध्ये भेटलो होतो. याशिवाय आम्ही एकत्र ट्रेकिंग करायचो. ती पुढे म्हणते की एक काळ असा होता की दिनेश कार्तिक भारतीय संघातून बाहेर पडला होता. तेव्हा परिस्थिती त्याच्या मनाप्रमाणे नव्हती. पण या यष्टीरक्षक फलंदाजाने हार मानली नाही. स्वतःवर मेहनत घेतली. त्यानंतर टीम इंडियाचा कॉल आला. IPL मध्येही त्याने चांगली कामगिरी केली. कार्तिकसाठी बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया युजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. नर्सिंग कॉलेजच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. मेडिकल सायन्स कॉलेज ऑफ नर्सिंग आणि गव्हर्नमेंट स्कूल ऑफ नर्सिंगच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना जिल्हा क्रीडांगणावर गुरुवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धा शनिवारपर्यंत चालणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन बीमचे संचालक डॉक्टर अशोक कुमार शेट्टी यांनी केले. या स्पर्धांमध्ये 600हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. यावेळी नामदेव माळगी व शासकीय नर्सिंग शाळेचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कोडली व क्रीडा समन्वयक सहाय्यक प्राध्यापक किरण नायक यांच्यासह प्रशिक्षक, विद्यार्थी, खेळाडू आदी उपस्थित होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.